आणि आता ही थेट दृश्य गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेला आहे। या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, गुलालाची उधळण सुरू आहे आणि पारंपरिक वाद्यवृंद बँड सुद्धा तिथे सज्ज आहे आणि या सगळ्या वाद्यांच्या तालावर तिथे आता कार्यकर्ते सुद्धा थिरकायला सुरुवात झाली आहे। अगदी सकाळीच लवकर उत्तर पूजा होऊन या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात देखील झालेली आहे। गणेश गल्ली मुंबईचा राजा विसर्जनासाठी सज्ज आणि सर्वात प्रथम मानाचा हा गणपती विसर्जनासाठी निघतो आणि मगच इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात। ही थेट दृश्य आहेत मुंबईच्या राजाची। निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करत असताना यंदा विसर्जन मिरवणुका सुद्धा अगदी जल्लोषात निघतायत आणि त्याची सुरुवात आता मुंबईमध्ये झालेली आहे। अगदी थोड्या वेळापूर्वीच मुंबईच्या राजाची उत्तर पूजा होऊन लगेचच मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि आता हळूहळू मुख्य रस्त्यावरती हा राजा येईल आणि मग तिथून नियोजित मार्गावरून थेट गिरगाव चौपाटीकडे। यानंतर आता आपण थेट लालबागच्या राजाच्या दरबारात जाऊयात। तिथे सध्या काय सुरू आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आता काही वेळात सुरुवात होते आहे। आपल्या सोबत लालबागच्या राजाच्या जे मानाचे मानकरी आहेत ते आहेत, आपल्या सोबत कोळी भगिनी आहेत ज्यांना दरवर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोर नाच करण्याचा, फेर धरण्याचा मान असतो। आपल्या सोबत ताई आहेत। नवीनताई, काय सांगाल, लालबागच्या राजाला निरोप देण्याचा आज वेळ आलेला आहे। कोळ्यांचा गणपती आहे, वाजत गाजत राजशाही थाटामाटात आज विसर्जन मिरवणुकीला निरोप देत आहे आणि या निरोपाच्या वेळेला लालबागच्या राजाच्या मार्केटमध्ये त्यांच्या समोर फेर धरण्याचा, नाच करण्याचा मान तुमचा आहे। मान करण्याचा मान आमचाच आहे, पण आता 2 वर्षांनी गणपती आले आणि आता चालले फार 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 म्हणजे फार वाईट वाटते, दुःख वाटते। हे असं हा क्षण नकोसा वाटते। एवढे 10 दिवस जल्लोषात आम्ही भरपूर सण, या वर्षी आमचा हळदी कुंकू कार्यक्रम पण भरपूर जल्लोषात झाला आणि आता जायची वेळ आली, अक्षरशः डोळ्यात पाणी येते। एक भावपूर्ण निरोप दिला जातो आहे। कोळ्यांचा गणपती आहे, विसर्जनाचा मान देखील कोळ्यांचा असतो। या मार्केटमध्ये दरवर्षी कोळी भगिनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये येतात आणि नाच करतात। हा पहिला मान आम्हालाच असतो, कारण मार्केटमधल्या सगळं कोळी भगिनी आहेत ते सगळं एकत्र होऊन मस्त जल्लोषात स्वागत करतात। जाण्याच्या वेळेला पण जास्त जोरात मध्ये नाचतात। जास्त इतरही भगिनी त्यांच्याशी बोलूया। काय सांगा, भावपूर्ण निरोप देत आहे तुम्ही राजाला? आता खूप वाईट वाटतं, आता काय करणार, आता आपण आपल्या राजाला हे करूया, निरोप देऊया। तर खूप वाईट वाटते आम्हाला राजाला निरोप द्यायचा, लालबागच्या राजाचा। आपण इतरही लोकांशी बोलूया। काय सांगा, काय तुमच्या भावना? आज इथे गणपती आले आहेत, आम्हाला खूप आनंद वाटते, पण आज बाप्पा आपले जात आहेत ते खूप वाईट वाटते आपला। पण आपल्या आजी आहेत, काय सांगा तुम्ही? काय नाही, आम्हाला खूप आनंद आहे। बस बोल तू परवा। मावशी बोला, बोला बोला मावशी बोला। अरे आम्ही इथे आल्याशिवाय आमचं पोट न भरत। आमचा राजा आमच्या बरोबर असते, लालबागचा राजा। आम्ही त्याचं नाव घेतल्याशिवाय बसत नाही विकायला। तुम्ही किती वर्ष आहे? मी आता 60 वर्ष झाली विकायला येते ते। मग 60 वर्ष, 73 60 ना, म्हणजे 55 वर्ष झाली। 55 वर्षांपासून लालबागच्या राजासमोर एक फेर देतात, पारंपरिक हे करतात। तुम्ही काय सांगाल, पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळे आलेले आहेत कोळी भगिनी, लालबागच्या राजासमोर फेर जाणार आहेत, एक भावपूर्ण निरोप देणार आहेत लालबागच्या राजाला? खूप बरं वाटतं की लालबागच्या राजाचं दर्शन होतं आणि दुःख पण वाटतं की जातो तेव्हा। 10 दिवस आनंदाचे असतात आणि जेव्हा निरोप देतो तेव्हा डोळ्यात अश्रू येतात, पण आम्हाला एक आनंद वाटतो की आम्ही त्याला नाचत गाजत निरोप देतो। आमच्या लालबागच्या मार्केट मधलं बाप्पानी चाललंय सगळं विघ्न दूर करू दे आणि आम्हाला नवीन कोरा बाजार बनवून दे, कारण आमची हीच अपेक्षा बाप्पाकडे मी सतत सांगत असते की आमच्या मार्केटच्या अक्षरशः दुर्दशा झाली आहे। अक्षरशः बसायची पण वेळ नाही, इतकं वरनं सगळं पाणी पाणी धो धो करते। बाप्पा आमच्यावर काहीतरी कृपा कर आणि आमच्या बाजाराचे पत्रे लावून दे, हीच माझ्याकडे बाप्पाकडे आशीर्वाद आहे। लालबागचा राजा, लालबागचा राजा हा एक इच्छापूर्ती गणपती असं म्हणण्यात आलं। लालबागच्या राजा जल्लोषामध्ये स्वागत केले जातं आणि लालबागच्या राजाचं एक भावपूर्ण निरोप देत आहेत कोळी भगिनी। थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचा हे भगिनी जे आहेत ते एक भावपूर्ण निरोप देतील आणि इथे त्यांचा पारंपरिक कोळी नृत्य जे ते इथे सादर करतील। सर्वांना उत्सुकता आहे लालबागच्या राजासमोर नृत्य करण्याची आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाचा एक विधिवत निरोप जो आहे तो दिला जातो।
उदय, आता आणखी किती वेळ आणि मग लगेचच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल? अजून काय काय कार्यक्रम तिथे बाकी आहेत? मुंबईचा राजा तर निघालेला आहे विसर्जन मिरवणुकीसाठी, लालबागचा राजा कधी निघणार? लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक साधारणतः 10:30 वाजता सुरू होणार आहे. लालबाग मार्केटमधून 9:30 वाजता लालबागच्या राजाची उत्तर पूजा जी आहे ती करण्यात येणार आहे. त्यानंतर 10:30 वाजता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती विसर्जन रथावरती विराजमान केली जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक जी आहे ती लालबाग मार्केटमधून निघणार आहे. हा एक नेत्रदीपक असा सोहळा असतो लालबाग मार्केटमध्ये. जल्लोषपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. मात्र गेली 2 वर्ष कोविड संसर्गामुळे हे वातावरण जे आहे ते अनुभवता आलं नव्हतं. मात्र यंदा निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाचा जल्लोषात विसर्जन मिरवणूक जी आहे ती पाहायला मिळणार आहे. एक उत्साहाचं, जल्लोषाचं, चैतन्याचं वातावरण जे आहे ते लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गणेशोत्सव हा लालबागचा एक प्रकारे जीवची प्राण आहे असं आपण म्हणू शकतो, कारण उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं लालबागला. आणि या उत्सवांचा परमोच्च जे काय आपल्याला दृश्य आहे ते विसर्जनाच्या दिवशी, अनंत चतुर्थीच्या दिवशी या लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जी, कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा अगदी द्विगुणित झालाय. अर्थात एकीकडे जड अंतःकरणानं सुद्धा राजाला निरोप दिला जातोय, गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. दुसरीकडे मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य आणि इथे विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गात मोठमोठाले हार हे दोन्ही बाजूच्या इमारतींवरती हे असे टांगलेले असतात आणि जसा जसा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी पुढे येईल तसे हे हार राजाच्या गळ्यामध्ये पडत असतात आणि ही विसर्जन मिरवणूक तासनतास चालणार आहे.
मुंबईच्या राजाची 22 फुटांची प्रचंड भव्य दिव्य अशी उंच मूर्ती आता विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली आहे. मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रूपामध्ये आहे आणि यंदा गणेश गल्लीमध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर साकारण्यात आलेलं होतं. 10 दिवस गणेशोत्सवात अतिशय धूमधडाक्यात हा उत्सव कार्यकर्त्यांकडून, गणेश भक्तांकडून पारंपरिक बँड आणि या सगळ्या जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मुंबईच्या राजाची. ही पुन्हा दृश्य लालबागच्या राजाच्या दरबारातली. तिथे कोळी बांधव आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा मान आहे त्यांचा. आज विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होत असताना थोड्याच वेळात लालबागच्या राजाची उत्तर पूजा सुद्धा होईल आणि मग विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. थोड्याच वेळात म्हणजे साधारण 10:30 वाजता बरोबर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. तर ही दुसरी दृश्य, मुंबईचा राजा विसर्जनासाठी रवाना झालाय.
ही 3 दृश्य आपण थेट पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातली. तिथे उत्तर पूजा झाल्यानंतर 10:30 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. दुसरी दृश्य आहेत मुंबईचा राजा आणि तिथे देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि मग इतर गणपती. तर तिसरी दृश्य पुण्यातली आहे. तिथे मानाचा पहिला कसबा गणपती आणि तिथे आरती सुरू आहे आणि तिथे देखील विसर्जन मिरवणुकीला अगदी काही क्षणातच सुरुवात होईल. पालखीमधून कसब्याचा किंवा मानाचा पहिला गणपती हा पुण्यातून विसर्जन मिरवणुकीसाठी रवाना होईल. थेट आपण जाऊयात लालबागच्या राजाच्या दरबारात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, आता तिथे काय कसा जल्लोष सुरू आहे? सचिन क्यू उदय बोला. आपण आता लालबाग मार्केटमध्ये आहोत आणि जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. गणेश विसर्जनासाठी लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक आता जल्लोषात सुरू झाली. आपण इथे पाहू शकतो सर्व बँडच्या तालावरती नाचायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः कोळी भगिनी जे आहे ते नाचून लागलेले आहे. आपल्यासोबत काही एक जल्लोष सुरू झालेला आहे. काय सांगाल? कोळी भगिनीचा जल्लोष सुरू झाला आहे. भरपूर जल्लोष आम्ही नाचून गाऊन एकदम आनंदात साजरे करतो. त्यांच्या भाऊजीने सर्व महिला नाचून लागले. काय सांगाल? बोला. 2 वर्षानंतर बाप्पाचा निरोप देताना खूप आनंद होतो. गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा! आम्हाला लय आनंद झाला. 2 वर्षांनी दर्शन भेटणार मस्त पैकी. खूप आनंद झाला. लालबागच्या राजाचा विजय असो. तर आपण पाहतोय की सर्व सिनियर सिटीजन महिला त्या देखील इथे लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये जल्लोषात सहभागी झालेल्या आहेत. सर्व कोळी भगिनी ज्या आहेत त्या इथे फेर धरू लागलेल्या आहेत. हा मान आहे आज कोळी बांधवांचा आणि तिथे उत्तर पूजा झाली की लगेचच लालबागचा राजा सुद्धा विसर्जन मिरवणुकीसाठी निघेल. त्या आधीचा लालबागच्या राजाच्या दरबारातला हा सगळा जल्लोष. दुसरीकडची दृश्य मुंबईच्या राजाची गणेश गल्लीच्या गणपतीची आणि हा मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी निघाल्याशिवाय इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती निघत नाहीत असं सांगितलं जातं. दोन्हीकडची ही दृश्य तुम्हाला थेट दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत. पुण्यातला गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असू दे किंवा मुंबईतला हा जल्लोष असाच दिवसभर तुम्हाला पाहता येणार आहे थेट न्यूज 18 लोकमतवरती. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघायला आता अवघा काही अवधी बाकी आहे. 10:30 वाजता राजा विसर्जनासाठी निघेल. मात्र त्याआधी तिथे बँड वादनाला सुरुवात झाली आहे. कोळी महिला भगिनी मोठ्या संख्येने तिथे जमल्या आहेत. रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. गुलालाची उधळण दोन्ही ठिकाणी आणि लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीची प्रत्येक अपडेट आणि क्षणोक्षणीची ही सगळी क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतील. तिकडे पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती पार पडली आहे आणि मग लगेचच तिथे देखील मिरवणुकीला सुरुवात होईल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पुण्यातल्या निघणाऱ्या मिरवणुका. तर इकडे लालबागच्या राजाच्या दरबारात गुलालाची उधळण सुरू आहे. इथे कोळी महिला मोठ्या संख्येनं जमलेल्या आहेत आणि त्यांचा खरं तर आजचा मान असतो विसर्जनाच्या दिवशी आणि तिथे अगदी एक सारख्या पोशाखामध्ये पेहरावामध्ये या महिला अगदी सकाळपासूनच आहेत. कार्यकर्ते सुद्धा जय्यत तयारीत आहेत आणि आता उत्तर पूजा झाली की कोणत्याही क्षणी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुद्धा सुरू होईल. दुसरीकडे मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय हळूहळू. तिथे देखील वाद्याच्या तालावर तिथे सगळे कार्यकर्ते थिरकतायत. मुंबईकर असू देत किंवा मुंबईच्या बाहेरून सुद्धा ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्त येत असतात. मात्र ज्यांना शक्य होत नाही त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही थेट दृश्य तुम्ही पाहू शकता. अगदी घर बसल्या मुंबईच्या राजाची 22 फुटांची भव्य दिव्य अशी मूर्ती आणि काशी विश्वनाथाचं मंदिर यंदा या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण होतं सजावटीचं. आणि विश्वकर्माच्या रूपातली ही मुंबईच्या राजाची विलोभनीय अशी ही मूर्ती आणि विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला गणपती बाप्पा. लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय बाप्पाला निरोप देण्यासाठी असतो. 95 वर्ष आहे गणेश गल्लीच्या या गणपतीचं यंदाचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं. गुलालाची उधळण आणि फुलांची उधळण करत हा गणपती बाप्पा आता हळूहळू विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून पुढे पुढे मार्गस्थ होतोय.
खरं तर मुंबईनंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊया. तिथे आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत. विशाल, तुम्ही आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळ आहात, तर तिथे नेमकं काय वातावरण आहे? सुरुवातीला सगळे जयघोष करूया जो गेल्या आपण 9 दिवस झाले करतोय. गणपती बाप्पा मोरया. तर मला तत्पूर्वी सगळ्यांना आपल्याला सांगायचंय, पण इथे एक छानपैकी रथ जो आहे तो सजवण्यात आलेला आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचा. 11 वाजता बरोबर हा रथ जो आहे तो निघेल. पण आता इथे काही VIP मुवमेंट पण सुरू झालेलं आहे. अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो ही सगळी गर्दी त्या दृष्टीने म्हणून सगळी हालचाल होताना दिसतंय. पण ते इथपर्यंत येऊच तर मला हा स्वानंद देश रथ जो आहे तो मला सगळ्यांना दाखवायचा आहे. कसबा पेठेतला गणपती निघाला की बरोबर 11 ते 11:30च्या दरम्यान या रथातनंच दगडूशेठ हलवाईची जी काही स्थापित मूर्ती आहे त्याची मिरवणूक जी ती निघेल. पण आता आपण बघू शकतो अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार या ठिकाणी आलेचं आपण बघतोय. त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी पण दिसत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूच. दादा सपत्नीक या ठिकाणी दर्शनाला इथे उपस्थित झालेले आहेत आणि सगळी गर्दी पुणेकरांनी देखील या ठिकाणी गर्दी केल्याचं आपण पाहतोय. आणि या सगळ्या गर्दीचं वाट काढत आता अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहेत यावेळी. पण पुन्हा एकदा मला दर्शकांना दाखवायचं आहे तो इथला रथ. दादांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूच. पण हा रथ जो आहे या रथातनंच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापित मूर्तीची मिरवणूक जी आहे ती बरोबर साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान इथे निघणार आहे. आणि पुणेकरांचा असा सगळा जोश आजही कायम आहे. मिरवणुकीच्या निमित्ताने म्हणजे 2 वर्ष निर्बंध होते आणि यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त असा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कसूर ठेवायची नाही याच भावनेने खरं तर परत एकदा 2 वर्षांनी हे सगळे पुणेकर जे आहे मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत. जेव्हा या सगळ्या मिरवणुका सुरू होतील तेव्हा सबंध अलका टॉकीज पासूनचा जो पुढला रोड आहे म्हणजे तिन्ही मार्ग हे पूर्णतः गर्दीने पॅक झालेले असतात. चला आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत, कारण अजित पवार जे ते दर्शनासाठी आतमध्ये जात आहेत. ही सगळी इथली गर्दी आपण पाहतोय. नमस्कार. ही थेट दृश्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार तिथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वानंदेश रथ यंदा आकर्षक असा तयार करण्यात आलेला आहे. आणि पुण्यातली तर सगळी दृश्य आपण पाहूच, मात्र तुर्तास मुंबईमधली पुन्हा एकदा दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी. एकीकडे गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आणि तिथे गुलालाची उधळण आणि पारंपरिक या बँडच्या तालावर मुंबईकर आणि सगळे गणेश भक्त कार्यकर्ते थिरकताना दिसत आहेत. दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दरबारात सुद्धा जल्लोषपूर्ण असं वातावरण. जिकडे तिकडे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त. ज्या मार्गावरून ही विसर्जन मिरवणूक जाणार आहे तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी मंच उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून पोलिसांना या संपूर्ण गर्दीवरती नियंत्रण ठेवता येईल आणि देखरेख करता येईल. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ही चिमुकली पारंपरिक वेशातली मगासपासून सर्वांचं लक्ष वेधून गेली आहे. एकीकडे मुंबईचा
लालबागचा राजा विसर्जनासाठी निघालेला, तर दुसरी दृश्य पुण्यातली मानाचा पहिला कसबा गणपती. तिथे देखील नुकतीच आरती संपन्न झाली आणि पालखीतून विराजमान गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी थोड्याच वेळात निघेल. पुण्यामधलं हे बँड पथक नेहमीच आकर्षणाचा विषय असतो विसर्जन मिरवणुकीतला. आता आपण थेट जाऊयात मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दरबारात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत आहेत. उदय, आता तिथे काय कार्यक्रम सुरू आहेत आणि किती